हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज पुन्हा एकदा मी भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासाचे कुरकुरीत असे मेंदूवडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत। तर इथे पाहू शकता, दिसताच तोंडाला पाणी सुटेल असे आपले हे मेंदूवडे झालेले आहेत आणि एकदम वरून क्रिस्पी आणि आतून एकदम मऊसूद असे आपले हे मेंदूवडे झालेले आहेत आणि खायला तर खूपच टेस्टी लागतात। तर पोटभरीचा हा नाश्ता आहे उपवासाचा, तर एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी पाव कप साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी बारीक साबुदाणा घेतलेला आहे। हवं तर जो जाड साबुदाणा भेटतो तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर साबुदाणा व्यवस्थित थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजला की थंड होण्यासाठी ठेवायचा आहे। आणि इथे मी अर्धा कप भगर घेतलेली आहे। तर भगर व्यवस्थित आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण एका चाळणीच्या मदतीने ही भगर चाळून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता, पूर्ण मी चाळून घेतलेली आहे। आता जे साबुदाणा आपण घेतला होता ते साबुदाणा सुद्धा आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे। तर वरती आलेली भगर मी परत वाटण्यासाठी घेतलेली आहे। तर साबुदाण्याचं पीठ देखील मी चाळून घेतलेलं आहे। आता हे दोन्ही पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 चम्मच इथे मी दही घातलेलं आहे। तर घरचं दही आहे। त्यानंतर चवीनुसार आपल्याला ठेचा घालायचा आहे आणि इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत। आणि जर दह्याऐवजी तुम्ही ताक घातलं तरी चालेल। तर हे पूर्ण बॅटर ताकामध्ये जरी बनवलं तरी चालेल, त्याची सुद्धा चव खूप भन्नाट लागते। आता हे व्यवस्थित आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता, हाताने मळून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे। तर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, आपल्याला मीडियम साईजचा याचा डो बनवून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता, मी पूर्ण डो बनवून घेतलेला आहे। या पद्धतीचा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि 10 मिनिट मी रेस्टसाठी ठेवला होता। 10 मिनिट झाल्यानंतर आपण याचे मेंदूवडे बनवायला घेऊयात। तर इथे पाहू शकता, या पद्धतीने गोल गोल बनवायचं आहे। त्यानंतर हाताच्या मदतीने प्रेस करायचं आणि याला मेंदूवड्याचा व्यवस्थित शेप द्यायचा आहे। याच्या थोड्या साईड तुटतात, पण त्या व्यवस्थित आपल्याला हाताच्या मदतीने थोडं पाणी घेत त्याच्या साईड दाबून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता, व्यवस्थित गोल करायचा आहे आणि नंतर आतमध्ये आपल्याला प्रेस करायचं आहे आणि याला व्यवस्थित मेंदूवड्याचा शेप द्यायचा आहे। तर असेच मी बाकीचे पूर्ण बनवून घेते आणि साईडला तेल सुद्धा तापण्यासाठी ठेवलं होतं। तेल तापलं की आपल्याला हे एक एक करून मेंदूवडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। इथे पाहू शकता, तर तेल आपल्याला नॉर्मल गरम हवं आहे। नॉर्मल गरम झालं की गॅस एकदम आपल्याला मीडियम करायचा आहे। जास्त जर फुल ठेवला तर आतमध्ये हे वडे कच्चेच राहतात। त्याच्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवर अगदी कुरकुरीत हे वडे तळून घ्यायचे आहेत। तर तेलामध्ये टाकल्यावर 10 ते 15 मिनिटांनी आपल्याला हे पलटून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता, चम्मचच्या मदतीने मी व्यवस्थित पलटून घेत आहे। तर पलटवल्यानंतर व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। मीडियम गॅसवर हे मेंदूवडे तळण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिट लागतात। तर इथे पाहू शकता, अलटपलट करून आपण दोन्ही साईडने ही मेंदूवडे तळून घेतलेले आहेत। तर या उपवासामध्ये नक्की बनवा। तुम्ही नवरात्र असो किंवा गणपतीचे उपवास असतील तरी नक्की एकदा ट्राय करा। पोटभरीचा नाश्ता आहे, खूपच यम्मी बनतो आणि खायला असे जरी खाल्ले तरी खूपच छान लागतात किंवा तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता। तर इथे पाहू शकता, एकदम वरून क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून मऊ। तर पाहू शकता, इथे मी एक तोडून सुद्धा दाखवते। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा। जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा। धन्यवाद।